बोलतात. पोटात दुखतंय याचाही त्यांनी संदर्भ दिला. ते म्हणतात की कोणाच्या तरी सारखं पोटात दुखतंय आणि त्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही आणला, औषधही दिली, तरी ते पोटात दुखणं थांबत नाही. नाटकाचं नाव चुकतायत ते. सारखं छातीत दुखतंय, सारखं छातीत दुखतंय, सारखं छातीत दुखतंय. आणि एक माहिती आहे का, आज काय आहे, नरक चतुर्थी आहे. नरकासुराचा जन्म कुठे झाला? गुवाहाटीला झाला. नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी. त्याच्यामुळे हे जे नरकासूर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे. आज एकनाथ शिंदेची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि तिथून ते प्रेरणा घेत आहेत. पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो. करेक्ट, बरोबर ना? तसं ह्या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल. जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकली. काय चाललंय? नो किंग्स आंदोलन चाललेलं आहे. यासोबतच